लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अख्खा देश पिंजून काढतायत। प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप याविषयी सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी पंतप्रधान मोदींशी संवाद साधला। यावेळी पंतप्रधानांनी दिलखुलास शैलीत आपली मतं मांडली। ही मुलाखत पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। पहिला प्रश्न असा होता, सलग दुसऱ्यांदा सरकार येण्याची खात्री कितपत? त्यावर मोदींनी दिलेलं उत्तर, मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळी जिंकण्याचा आत्मविश्वास अधिक आहे। 5 वर्षात आम्ही घेतलेल्या परिश्रमांना आलेलं यश हे यामागचं कारण आहे। 5 वर्षात आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलो, जनतेमध्ये विश्वास निर्माण केला। दुसरा प्रश्न या मुलाखतीतला असा होता, महाराष्ट्रात एनडीएला किती यश मिळेल? फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील की त्यांना तुम्ही दिल्लीला न्याल? त्यावर मोदींचं उत्तर, महाराष्ट्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं राज्य आहे, त्यामुळे महाराष्ट्रात स्थिर सरकार असणं गरजेचं आहे। देवेंद्र फडणवीस त्या दृष्टीनं खूप चांगलं काम करतायत। महाराष्ट्राला स्थैर्याची गरज आहे, अस्थिर करण्याची आवश्यकता नाही। मुलाखतीतला पुढचा प्रश्न असा होता, अलीकडे आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या विरोधात खूपच आक्रमक झाल्याचं दिसतं, याचं कारण काय? मोदींचं उत्तर त्याच्यावरच असं आहे, मी व्यक्तिशः शरद पवार यांच्या विरोधात आक्रमक नाही। शरद पवार हे अत्यंत चाणाक्ष राजकीय निरीक्षक आहेत, म्हणूनच जेव्हा ते काँग्रेसच्या अध्यक्षांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देतात तेव्हा काही प्रश्न उभे राहतात। त्यांच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। एखाद्या राष्ट्रवादी देशात 2 पंतप्रधान असावेत याचं समर्थन आपण करू शकतो का? मुलाखतीतला पुढचा प्रश्न असा होता, पाकिस्तानात बालाकोटमध्ये भारतानं हवाई हल्ला केला, तिथं पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय माध्यमांना नेऊन काहीच घडलं नाही असं दाखवलं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मोदींचं उत्तर त्याच्यावरच असं होतं की बालाकोट हल्ल्यानंतर 24 तासांनी पाकिस्ताननं माध्यमांना नेऊन दाखवलं की कुठेच काही घडलं नाही। हे करता आलं कारण 250 किलोमीटरमध्ये अशा अनेक मोकळ्या जागा होत्या जिथं काहीच घडलं नाही। ते त्यांच्यासाठी सोयीचं होतं। बालाकोटमधील हवाई हल्ल्यानंतर मात्र 43 दिवस पाकिस्ताननं तिथे कोणाला जाऊ दिलं नाही। मात्र तिथल्या नागरिकांच्या मुलाखती झाल्या, त्यातून हल्ला झाला हे स्पष्ट होतं, आणि हल्ला झाला हे तर पाकिस्ताननंच जाहीर केलं। पुढचा प्रश्न असा होता, मागच्या काही दिवसात भाजपनं अनेक पक्षातून नेते घेतले। एका बाजूला तुम्ही घराणेशाहीवर टीका करता, काँग्रेसची विचारसरणी तुम्हाला मान्य नाही, दुसरीकडे काँग्रेसमधील नेत्यांना तुम्ही भाजपमध्ये प्रवेश देता। यावर मोदींचं उत्तर काय ते पाहूयात। घराणेशाहीचा अर्थ समजून घ्यायला हवा। एखाद्या खासदाराचा मुलगा आमदार झाला तर त्याला मी घराणेशाही मानत नाही। हेही न झालं तर चांगलंच, पण त्याला घराणेशाही म्हणता येत नाही। एखाद्या पक्षात वडिलांनंतर मुलगा नेता बनतो, पुतण्या नेता होतो किंवा त्याचा चुलत भाऊ नेता बनतो आणि पक्षाचं स्वरूप प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखं होतं, तिथे घराणेशाही असते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1937 मध्ये सांगून ठेवलंय की लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू घराणेशाही आहे।